छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची शान असलेला लोहगड किल्ला आता जागतिक वारसा स्थळ ठरला आहे। युनेस्कोने पुण्याच्या मावळ तालुक्यातील या ऐतिहासिक किल्ल्याला वर्ल्ड हेरिटेज साइट म्हणून मान्यता दिली आहे। या निमित्ताने आपण पाहणार आहोत या किल्ल्याचा इतिहास, त्याची वैशिष्ट्य आणि महाराजांनी का दिलं होतं याला इतकं महत्त्व। सह्याद्रीच्या रांगांमध्ये खडाताट उभा असलेला, इतिहासाच्या पानांवर आपली अमिट छाप सोडणारा आणि छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाची साक्ष देणारा लोहगड किल्ला समुद्र सपाटीपासून सुमारे 3400 फूट उंचीवर मावळ तालुक्यात वसलेला लोहगड किल्ला आजही तितकाच भक्कम, तितकाच देखणा आणि इतिहासाचा जिवंत साक्षीदार आहे। या किल्ल्याचा इतिहास सुमारे दुसऱ्या दशकात सातवाहन काळात चालू होतो, पण त्याला खरी ओळख मिळाली ती 1648 साली, जेव्हा छत्रपती शिवरायांनी हा किल्ला स्वराज्यात सामील केला। शिवाजी महाराजांनी लोहगड किल्ला तब्बल 2 वेळा काबीज केला। पहिल्यांदा 1648 मध्ये आणि दुसऱ्यांदा 1670 मध्ये सिंहगडाची पुनर्खरेदीनंतर। हा किल्ला त्यावेळी रणनीतीसाठी महत्त्वाचा ठरला, कारण इथून नजीकच विशालगड, विसापूर आणि भोरगिरी सारखे महत्त्वाचे मार्ग नियंत्रित करता येत होते। 4 मोठ्या दरवाजांनी सजलेला आणि डोंगर रांगेवर नैसर्गिक संरक्षण असलेला लोहगड मुळात संरक्षणासाठी योग्य असा होता। विशेषतः पावसाळ्यात धुके आणि पाण्यामुळे हा अजूनच अभेद्य बनतो। महाराजांनी या किल्ल्याचा वापर मुख्यतः संरक्षण, युद्धसामग्री साठवण आणि बंदोबस्तासाठी केला होता। तो पुणे आणि कोकण या 2 भौगोलिक भागांना जोडणाऱ्या मार्गावर होता, त्यामुळे व्यापारी आणि लष्करी दृष्टिकोनातूनही अत्यंत महत्त्वाचा होता। या ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि रणनीतिक महत्त्वामुळेच युनेस्कोने लोहगड किल्ल्याला जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिलाय। पॅरिसमधील मुख्यालयातून ही घोषणा झाली आणि भारताच्या ऐतिहासिक ठेव्याला जागतिक स्तरावर मान्यता मिळाली। आता जबाबदारी आपल्या सर्वांची आहे। सरकारने संवर्धन करायचं, इतिहास अभ्यासकांनी माहिती जनसामान्यांपर्यंत पोहोचवायची आणि आपल्यासारख्या पर्यटकांनी या जागतिक वारशाची काळजी घ्यायची। हा केवळ गड नाही, हा आपल्या अस्मितेचा भाग आहे। लोहगड जगभर पोहोचला हे अभिमानास्पद आहे, पण त्याहून अधिक महत्त्वाचं आहे त्याचं जतन करणं। लोहगड हा आता केवळ महाराष्ट्राचाच नव्हे तर संपूर्ण जगाचा ठेवा झालाय। छत्रपतींचं स्वराज्य जागतिक नकाशावर उमटतंय हे आपल्यासाठी अभिमानाचं आहे। आता प्रश्न आहे तो आपल्या कर्तव्याचा। सर्वप्रथम नमस्कार सगळ्यांना। आपण युनेस्कोने निवडलेल्या लोहगड किल्ल्यावर आहोत। लोहगड किल्ला हा सर्पाकार द्वाररचनेसाठी आणि विंचुकाटा माचीसाठी अत्यंत प्रसिद्ध आहे, त्यामुळेच जागतिक वारसा स्थळात याची नोंद झालेली आहे। हा किल्ला शिवपूर्व काळात आहे। पहिल्या दुसऱ्या शतकात लोमेश ऋषींची गुहा या किल्ल्यावर आढळते। बोरघाटाचा संरक्षक असणारा हा किल्ला फार प्राचीन काळापासून अस्तित्वात आहे। वेगवेगळ्या राजवटींमध्ये हा किल्ला नांदत होता। बहमनी काळ, त्यानंतर निजामशाही, त्यानंतर आदिलशाही, पुढे शिवकाळ, नंतर मोगल आणि सगळ्यात शेवटी पेशव्यांच्या नंतर हा किल्ला इंग्रजांकडे गेला। अशा वेगवेगळ्या राजवटींमध्ये हा किल्ला नांदता राहिलेला आहे। शिवस्पर्शाने पावन झालेला हा किल्ला आहे। शिवाजी महाराजांनी हा किल्ला सर्वात प्रथम 1657 मध्ये जिंकला। 1664 मध्ये जेव्हा सुरतेची लूट झाली, तेव्हा सुरतेचं धन या किल्ल्यावर महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकर यांच्या मार्फत ठेवलं होतं। शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जो पुरंदरचा प्रसिद्ध तह झाला, त्यात महाराजांना जे 23 किल्ले द्यावे लागले, त्यातला हा किल्ला महाराजांनी मोगलांना दिला। पुढे तो 1670 मध्ये महाराजांनी पुन्हा जिंकून घेतला। 1670-71च्या अंदाजपत्रकात 5000 होन या किल्ल्यांसाठी महाराजांनी खर्च केल्याची नोंद उपलब्ध आहे। असा शिव काळातल्या महत्त्वाच्या घटनांचा साक्षीदार असणारा हा किल्ला पुढे जेव्हा औरंगजेब महाराष्ट्रावर चालून आला, तेव्हा मोगलांच्या ताब्यात गेला। पुन्हा मराठ्यांनी तो जिंकला। ताराबाईंच्या काळात पुन्हा मोगलांकडे किल्ला गेला, पुन्हा मराठ्यांनी जिंकला। असं 3-4 वेळा मोगलांकडे जाणं आणि परत जिंकणं असं झालेलं आहे। या किल्ल्याला 4 दरवाजे आहेत। पहिला दरवाजा गणेश दरवाजा, दुसरा दरवाजा नारायण दरवाजा, तिसरा दरवाजा हा हनुमान दरवाजा आणि चौथा दरवाजा हा महादरवाजा। त्यातला सगळ्यात महत्त्वाचा दरवाजा
जो प्राचीन आहे तो म्हणजे हनुमान दरवाजा. उरलेले तिन्ही दरवाजे हे नाना फडणवीसांच्या काळामध्ये बांधले गेलेले आहेत. वरती जो तलाव आपण पाहिला तो तलावही नाना फडणवीसांच्या काळामध्ये बांधला गेलेला आहे. या लोहगड किल्ल्यावर 2 शिलालेख आहेत. एक दुसऱ्या दरवाज्यावरती लावलेला आहे, खरं तर तो पूर्वी पहिल्या दरवाज्यावरती होता, आणि तलावाच्या काठावरती दुसरा शिलालेख आहे. गडावरती महादेवाचं मंदिर आहे, पाण्यासाठी तलाव आणि विहीर आहे, लोमेश ऋषींची गुहा आहे, विंचुकाटा माची हे या किल्ल्याचं अत्यंत महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. अशा अद्भुत सर्पाकार द्वाररचनेसाठी आणि विंचुकाटा माचीसाठी प्रसिद्ध असलेला हा किल्ला लोहगड आपल्या पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात आहे. आजूबाजूला अनेक किल्ल्यांची बोरघाटाचा संरक्षक असणारा हा किल्ला अनेक किल्ल्यांच्या मांदियाळीत वसलेला आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राजमाची, विसापूर, तुंग, तिकोना, मोरगिरी असे एकापेक्षा एक किल्ले आजूबाजूला दिसतात. महाराज याचा वापर 2-3 वेगवेगळ्या कारणांसाठी करत होते. त्यातलं एक महत्त्वाचं कारण होतं संरक्षक ठाणं म्हणून या किल्ल्याचा वापर केलेला होता. धन ठेवण्यासाठी या किल्ल्याचा वापर केलेला होता. पुढे आणि महाराजांच्या पूर्वी आणि महाराजांच्या नंतर या काळात या किल्ल्याचा वापर कैदखाना म्हणून देखील करण्यात आलेला होता. म्हणूनच अगदी युनेस्कोने याची दखल घेण्याचं कारणच मुळात हा सर्पाकार द्वाररचनेसाठी एकमेव किल्ला आहे. 350 किल्ल्यांपैकी कुठल्याही किल्ल्याला अशा पद्धतीची द्वाररचना नाहीये. नागमोडी वळणाची ही जी रचना आहे ती फक्त एकमेव किल्ल्याला आहे, म्हणून युनेस्कोने याची दखल घेतलेली आहे.